पन्हाळ्यातील यशाचा सन्मान करा। जिल्हा परिषद अध्यक्षपद सौ पूजा पाटील यांना द्या, नागरिकांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी पक्षाचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा आणि नूतन विजेता सौ पूजा दिलीप पाटील यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी जोरदार मागणी पुढे येत आहे। सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत पक्षांतर्गत वर्तुळात व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांच्या प्रभावाला छेद देत राष्ट्रवादीला मिळवून दिलेले यश अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे। या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। येवलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयाने जिल्हा राजकारण ढवळून निघाले। प्रतिष्ठेची लढत बनलेल्या या निवडणुकीत विरोधकांनी सर्व ताकद पणा लावली होती। मात्र दिलीप पाटील यांचे तळागाळातील संघटन, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि दिलीप पाटील यांचे जाळे तसेच बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचा मिळालेला राजकीय पाठिंबा त्यामुळे समीकरणे विरोधकांची चांगलीच कोलमडून पडली। मतदारांनी राजकीय जोडण्या विस्कळून टाकत स्वाभिमानाचा कौल दिला। जनस्वराज्य, भाजप, नरके गट, काँग्रेस यासारख्या बलाढ्य पक्षांसमोर मिळवलेले हे यश राष्ट्रवादीसाठी टर्निंग पॉईंट मानले जात आहे। ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अध्यक्षपद सौ पूजा दिलीप पाटील यांच्या माध्यमातून देणे हा दूरगामी निर्णय ठरू शकतो, अशी चर्चा देखील रंगली आहे। जांभळी कासा न्यूजसाठी राम कर्ले।